नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। जिल्हा वार्ता पुन्हा एकदा नव्या एका रूपात आपल्या समोर आलाय। प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेल्या जिल्हा वार्ताच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरातील घडामोडी या जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या। त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात कोणती विकास कामं झालीत, कोणती रखडलीत, कोणती विकास कामं होऊ घातलीत, कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा वार्ताच्या माध्यमातून मुलाखतींचं सत्र सुरू आहे। अनेक राजकीय नेते, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे देखील जिल्हा वार्ताने या मुलाखती घेतलेल्या आहेत। आज आपल्या सोबत शिवसेनेचे उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन ओगले आहेत। मोहन ओगले हे गेले 2 टर्म नगरसेवक आहेत, तसेच ते सध्या शिवसेनेमध्ये उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत देखील आहेत। एकंदरीतच आपण मोहन ओगलेंकडून जाणून घेऊ की नेमकी शहरातली कोणती विकास कामं झालीत, कोणती रखडलीत, कोणती होऊ घातलीत। विरोधकांचे जे आरोप आहेत त्या आरोपांना देखील आज आपण ओगले यांच्या समोर ठेवणार आहोत। ओगलेजी नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीतच महापालिका निवडणुका आता 2 महिन्यांवर येऊन ठेपल्यात, मात्र सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जातंय की कल्याण डोंबिवली शहर बदलतंय। अनेक ठिकाणी अशा बॅनर लागले की आमचं काम बोलतं। यात अशा बॅनर तुमच्या देखील प्रभागामध्ये लागलेले आहेत। काय सांगाल, एकंदरीत 10 वर्ष तुम्ही नगरसेवक होतात, गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात, काय सांगाल, खरंच शहर बदलतं? शहर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या खरोखर बदलत आहे आणि या शहराची लोकसंख्या तुम्ही दिवसेंदिवस बघत असाल तर वाढते। एकंदरीत कोणती विकास कामं झाली आहे? कारण विरोधकाकडून सातत्याने आरोप होतोय की विकास कामांचे नियोजन नाही आहे, विकास कामं रखडलेली आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये डोंबिवली विभाग घ्या किंवा कल्याण विभाग घ्या, आपण बघितलं तर 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। 20% रस्ते जे आहेत ते डांबरी आहेत। ते आज न उद्या भविष्यामध्ये ते सुद्धा डांबरीकरणचे कॉन्क्रीट होणार आहेत, यात काही दुमत नाही। एकंदरीत जो निधी महापालिकेकडे वर्ग केला जातोय, दिला जातोय, त्या निधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी कामं रखडल्याचा आरोप होतोय। यामध्ये असं आहे की कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी MMARD कडनं मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटचे कामं चालू आहेत आणि इतर ज्या सुखसुविधा आहेत त्या देण्याचं काम महापालिका परिक्षेत्रामध्ये शिवसेनेच्या वतीने चालू आहे। म्हणजे एक सांगा की सध्या जी विकास कामं सुरू आहेत, असं कोणतं विकास काम आहे जे सध्या दृष्टिक्षेपात आहे आणि जे शहराच्या दृष्टीने एकंदरीत ते विकास कामं झाल्यावर, ते विकास काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना समाधान मिळेल? गेल्या 40 वर्षामध्ये शहरामध्ये बाह्यवळण रस्ता नव्हता। त्या बाह्यवळण जो रस्ता आहे दुर्गाडी ते गांधारी, गांधारी ते टिटवाळामध्ये, याचं 80% काम पूर्ण झालेलं आहे। काही जागांच्या वादळीमुळे काम थांबलं होतं, परंतु आता कामाने स्पीड पकडलेला आहे। त्यामुळे जे शहरामध्ये ट्रॉफिक होते की जेणे नेहमी ओरड असते की शहरात ट्रॉफिक आहे, हे बाह्यवळण रस्ते झाल्यामुळे शहरातली जी वाहतूक आहे ती ऑटोमॅटिक बाह्यवळण रस्त्याने बाहेर निघणार आहे। त्यामुळे आज ना उद्या या शहरामध्ये विकास जे कोणी विरोध करते दूर होईल असं वाटतं तुम्हाला? 100% दूर होणार त्याच्यामध्ये। अनेक ठिकाणी ब्रिजेसची कामं सुरू आहेत, अत्यंत नियोजनहीन पद्धतीने देखील कामात बऱ्याच वेळेला बघायला मिळतात। अनेकदा तुम्ही देखील आंदोलनं केली आहेत, काय सांगाल? याबद्दल मला एवढं सांगायचं आहे की बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या दृष्टीने शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या दृष्टीने काम करत असतात। ते केवळ इलेक्शन पुरते नाही तर 365 दिवस शिवसेना हा पक्ष रस्त्यावर उतरून काम करतो। तर अनेकदा आम्ही बघतो की महापालिकेमध्ये तुम्ही अनेकदा म्हणजे सत्तेत असून देखील तुम्ही आंदोलनं केली आहेत। तुम्ही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निकटवर्ती आहात, त्यानंतर देखील तुम्हाला आंदोलन करायची वेळ येते। तुम्ही रस्त्यांसाठी आंदोलन केले, तुम्ही नुकतंच डम्पिंगसाठी पण एक आंदोलन केलं होतं। यामध्ये असं सांगायचं आहे की गेल्या 6 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये जे अधिकारी आहेत ते कधी कधी लोकप्रतिनिधींना मानत नाही, त्यांची मनमानी चालते। जेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी एखादा अधिकारी किंवा महापालिकेचे जे सिटी इंजिनियर आहेत तत्सम अधिकारी ते मनमानी करत असेल, त्याचा चाप बसवणे हे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते बसवणार। वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरलो तरी चालणार। तर सध्या नुकतंच तुम्ही डम्पिंग बाबत एक आंदोलन हाती घेतलं होतं, ज्या डम्पिंगच्या गाड्या वाजवाच्या इथे वगैरे उभ्या राहतात, नेमकं काय आरोप होते आणि काय तुम्हाला म्हणजे मागणी असेल? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील आधारवाडी हे असं गाव आहे की गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी डम्पिंग होता। त्या 30 वर्षापासून या ठिकाणी डम्पिंगच्या गाड्या राहायच्या। त्या ठिकाणी जे मूळ गाववाले आहेत
तर त्यांना ह्या लोकांचा वारंवार त्रास होत होता. तर महापालिकेने कुठल्याही प्रकारचे भांडण न करता अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे फडके मैदानचं डम्पिंग होतं ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी हलवलेलं आहे. त्या ठिकाणी असलेल्या गाड्या या खांबलपाड्याला गेल्या होत्या. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुन्हा त्या गाड्या कल्याणच्या वादळ स्पोर्ट क्लब म्हणजे प्रभाग क्रमांक 20 तत्कालीन आदरवाडी गाव या ठिकाणी प्रशासनाने आणल्या. त्यावेळी मी तुमच्या निदर्शने आणून दिले आपल्या चॅनेलच्या मार्फत की ही लोकसंख्येला घातक आहे. या ठिकाणी मोठे मोठे गगनचिंबी इमारत होतात आणि शहराच्या बाहेर गेलेल्या गाड्या पुन्हा ह्या प्रभागात येतात. प्रभाग क्रमांक 20 आदरवाडीमध्ये ही शोकांतिक आहे. काय वाटतं कोण जबाबदार असेल या सगळ्याला? ते आता प्रशासकीय राजवट असल्या कारणाने प्रशासन जबाबदार आहे. हे टोलवाटोली करता इकडचा फुटबॉल तिकडचा फुटबॉल इकडे अशा प्रकारची यांची वागणूक आहे. परंतु यांना जी जागा महापालिकेची आहे त्या जागेमध्ये ह्या ज्या गाड्या आहेत त्या शिफ्ट केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय पुढची भूमिका असेल तुमची? माझी पुढची भूमिका हीच आहे का कल्याण शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत शिवसेनेच्या मार्फत शिवसेना नेत्यांच्या मार्फत खासदारांच्या मार्फत उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत ज्या शहराच्या विकासासाठी येणं आहे. उदाहरणार्थ मेट्रोचं काम चालू आहे आपण बघत असाल. तलोजापासून तर डोंबिवलीपर्यंत मेट्रोचं काम फास्ट आहे. पत्री पुलापासून तर आपला गोविंद करसन चौक तिथपर्यंत मेट्रोचं काम आलेलं आहे. म्हणजे काम होत नाही असं हे विरोधकांचं जे षडयंत्र आहे हे शिवसेना कदापि मान्य करू शकत नाही. काम होतात, शहरं बदलतात असा तुमचा दावा आहे? 100%. तुम्ही 10 वर्षापूर्वीचं कल्याण आणि आत्ताचं कल्याण यामध्ये काय फरक जाणवतो? दोन्ही कल्याणमध्ये पूर्वीचे जे रस्ते होते ते छोटे होते. संपूर्ण रस्ते डांबरीकरण असल्यामुळे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना किंबहुना कधी कधी अपघात व्हायचा. यावर एक सोल्युशन काढलं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः कल्याण शहरामध्ये लक्ष देऊन आहेत. एखादी छोटी मोठी गोष्ट जरी झाली तर त्या गोष्टीला त्या अधिकाऱ्यांना शिंदे साहेब स्वतः फोन करतात आणि त्याकडे जातीने लक्ष किंबहुना अधिकाऱ्यांचे कान पकडण्यास सुद्धा शिंदे साहेब कधीही मागे पुढे हटलेले नाही. उगलेजी, आपण सातत्याने 10 वर्ष नगरसेवक आहात. आपल्या प्रभागांमध्ये असं कोणतं विकास काम आहे जे तुमच्या हातून झालं आणि त्यामुळे तुम्हाला समाधान आहे? कल्याण शहरामध्ये सर्वात मोठं काम म्हणजे फायर ब्रिगेडची जी इमारत आहे ती इमारत अक्षरशः कोसळत होती. त्याचा रोज स्लॅब खाली पडायचा. जेव्हा मी नगरसेवक झालो तेव्हा कल्याण शहराचे महत्वाचे असलेले अग्निशमन केंद्र तत्कालीन जे फायर ब्रिगेडचे अधिकारी होते कुलकर्णी त्यांच्या मागे लागून प्रपोजल बनवून ते फायर ब्रिगेडची प्रश्न कसा मार्गी लागेल त्या दृष्टीने पाहिलं. आणि आता जर आपण सर्वांनी पाहिलं तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची सुस्थिती अशी इमारत तयार झालेली आहे. त्याच्या बाजूला क प्रभाग क्षेत्राची सुद्धा आपण इमारत बनवलेली आहे जेणेकरून ह्या भौगोलिक परिस्थितीमध्ये हे जे 3-4 प्रभाग आहेत विभाग आहेत तर त्यांचे टॅक्स पाणी इतर ज्या सुख सुविधा देणे त्या क प्रभाग क्षेत्र कार्यालयातून आम्ही देणार आहोत. शहराला मैदानं नाही आहेत. कल्याण शहरात बघाल तर मैदानं खूप कमी प्रमाणात आहेत. खूप चांगले खेळाडू आहेत कल्याणमध्ये पण त्यांची निराशा होते की त्यांना खेळायला मैदानं नाहीत. असंच एक आंदोलन तुम्ही फडके मैदान संदर्भात देखील घेतलं होतं. काय सांगा त्या आंदोलनाची पार्श्वभूमी? त्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की आजूबाजूला किमान 15,000 ते 20,000 लोक राहतात आणि फडके मैदान एकमेव आता असं मैदान आहे की जिथं क्रीडाप्रेमींसाठी ते राखीव आहे. आणि राखीव मैदानाचे या ठिकाणी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी लग्नाला इतर महोत्सवाला ते मैदान दिल्या कारणाने जे क्रीडाप्रेमी नागरिक आहे त्यांची निराशा होते. तुम्ही विरोध केला होता याला? तर ती क्रीडाप्रेमी नागरिक आहे त्यांची निराशा होते. म्हणून मी या संपूर्ण प्रशासनाच्या भूमिकेला विरोध केला आणि तशा प्रकारच्या पत्रव्यवहार तत्कालीन आयुक्त आत्ताचे आयुक्त आणि जे ह्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांना केलेले आहे. संजय जाधव यांना मी वारंवार सूचना करतो की हे मैदान कोणालाही लग्न कार्याला भाड्याने देऊ नये त्या जेणेकरून क्रीडा प्रेमी नागरिकांची गैरसोय होते. तर प्रशासनाने या गोष्टी आम्ही किती प्रशासन निदर्शन आणून देणार. प्रशासनाने पण त्यावर तत्काळ उपाययोजना केली पाहिजे आणि याच्या पुढे कधी हा ठराव करून राजकीय पक्षांची एखादी 5 वर्षांना सभा असते ते सोडून इतर कार्यक्रमाला प्रशासनाने देऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमच्याबाबत नेहमी एक सातत्याने आरोप केला जातो की मोहन ओगले हे वॉर्डातल्या छोट्या छोट्या समस्यांसाठी देखील अधिकाऱ्यांना वेटीस धरतात, त्यांना जाब विचारतात. प्रशासनाचे जर का गैरसोय करून देण्याची जनतेची भूमिका असेल पाईपलाईन शिफ्टिंग जरी असेल ती होत नसेल तरी तुम्ही अधिकाऱ्यांना वेटीस धरता, अधिकाऱ्यांच्या समोर यामध्ये असं म्हणणं चुकीचं आहे. वेटीस वगैरे काही नाही. जनतेला जे जे हवं आहे ते जनतेला पुरवणं माझं काम आहे. आणि शिवसेनेची शाखा म्हणजे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये जे जे कार्य होतं ते पवित्र असतं. वेळ प्रसंगी मला अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात भाग पडला तरी ते मी विचारत राहील. इलेक्शन असो किंवा नसो.
म्हणजे एक प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतो की एवढं सगळं आंदोलन तुम्ही करत असताना, सत्तेत असून तुम्ही अधिकाऱ्यांची आंदोलन करता, कधी नेत्यांचा दबाव आला तुमच्यावर? मी कुठल्याही जनतेसाठी जे काही काम करतो किंवा आंदोलन करतो, मला संपूर्ण नेत्यांचा पाठिंबा असतो, त्यामध्ये काही गैर नाही. कार्यकर्त्याची जी काही समस्या आहे ती सोडवणं नेत्यांचं काम आहे, आणि जर का मी ती सोडवत असेल तर नक्कीच माझे नेते माझ्या पाठीशी थाप दिल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्ष नगरसेवक होतात, या दरम्यान अनेक महासभा तुम्ही पाहिल्यात. प्रत्येक महासभेत तुम्ही विविध प्रश्न उपस्थित केलेत, काही समस्या उपस्थित केल्यात, काही प्रक्रियांमध्ये देखील तुमचा सक्रिय सहभाग होता. काय सांगाल त्या महासभांबद्दल? कोणती अशी समस्या होती जी तुम्ही महासभेत त्याला वाचा फोडली? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील जे बीओटीचे प्रकल्प होते, उदाहरणार्थ वाधवा स्पोर्ट क्लब, त्या स्पोर्ट क्लब 95 ला चालू झाला. हा स्पोर्ट तत्कालीन नगरसेवक होते मंगेश गायकर, त्यांनी दोन्ही गावांच्या गावकऱ्यांना एकत्र करून हा प्रोजेक्ट आपल्यासाठी किती चांगला आहे तेव्हा त्या असलेल्या मतदारांना पटवून दिला होता. परंतु प्रशासनाच्या काही उदासीनतेमुळे आज तागायत तो प्रोजेक्ट झाला नाही. आणि जो गुडगा होता, गुडगानी जो प्रकल्प अगोदर जे गावातले असले तळे, त्याच्या बाजूला असले जॉगिंग ट्रॅक, त्याचा असले बोटिंग आणि फिशिंग, हे सर्व करून देणं गरजेचं होतं. परंतु त्या जो कोणी विकासक ज्यांनी कोणाला चालवायला घेतलं बीओटी प्रकल्प, त्याने याकडे सपशेल 100% दुर्लक्ष केलं. त्याचे पोटाचे जे साधन आहे, उदाहरणार्थ मॅरेज हॉल आहे, बाजूला गेस्ट हाऊस आहे, त्याच्या बाजूला पुन्हा मॅरेज हॉल आहे, अशा प्रकारचे सर्व इलिगल काम त्यांनी केलेलं आहे. आज पण माझं प्रशासनाला म्हणणं आहे की हे जे काही इलिगल काम आहे तत्कालीन ठराव काढा, त्या ठरावामध्ये काय काय गोष्टी मेन्शन होत्या, काय काय करणं उचित होतं, ते कुठलीही गोष्ट त्यांनी केलेली नाही. आता जी काय महासभा होईल त्या महासभेमध्ये हा प्रश्न मी पुन्हा ऐरणीवर आणेल, आणि जनतेला जे आश्वासन दिलं होतं तत्कालीन प्रशासनाने त्याची आठवण मी नक्की येणाऱ्या महासभेमध्ये करून देईन. करोना काळात देखील तुम्ही कार्यरत होतात. करोना काळातला एखादा अनुभव? कोरोना काळामध्ये मी 24 घंटे आमची ठाणकरपाडा शाखा अवेलेबल होती. दूध, भाजीपाला, अंडी, फळे, तांदूळ, साखर, मीठ, या जेवढे किट देणं या शाखेतनं प्राप्त होतं ते सर्व देणं आम्ही जनतेला केलेलं आहे. आमचे मित्र विजय काटकर याला कोरोना झाला होता, आणि त्यांना तत्कालीन दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी किंवा डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायला सांगितलं, परंतु ते कुठेही अवेलेबल झालं नव्हतं. मी माझे मित्र निलेश शिंदे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना जे काय मेडिकलमध्ये त्यांचं काय हे असेल ते पे करून 2 वेळा मी त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन दिले. माझ्या प्रभागात जे जे लोक ऍडमिट होते त्यांना टाटा जे आपलं सरवलीला आहे त्या ठिकाणी त्यांना नेऊन अन्नधान्यापासून त्यांना भाजीपाला जेवणापासून मी त्या ठिकाणी बंदोबस्त केलेला होता. अनेकदा आरोप होत होता की करोना काळामध्ये तुम्ही मागे पण बोलला होतात की जे काही नेते गायब होते, आणि आता असं बोललं जातं की निवडणूक आल्याला आपण पाहाल की जागोजागी बॅनर लागतात, जागोजागी होर्डिंग लागतात, तुमच्या कामांवर आरोप केले जातात. कसं पाहता या सगळ्याकडे? माझं म्हणणं एकच आहे, जे विरोधक असतात त्यांना विरोध करणं हेच काम असतं. जनतेच्या हितासाठी जे काही काम आहे ते मी जेव्हा करतो, ज्या विभागात मी काम करतो त्या विभागातील एक तरी नागरिकांनी त्या कामाबद्दल तक्रार केलेली आहे असं मला दाखवा. हे विरोधक आहे, यांना हे काम आहे, विरोधकांना आव्हान आहे असं समजायचं. हे विरोधकांना आव्हान मी कधी पण करतो, त्यात काय दुमत नाही. मी माझ्या कामाने काम करतो, कोण काय बोलतोय याला मी भाव देत नाही. तर मी माझं काम कसं नीट नेटकं होईल त्याकडे बघत असताना आमच्या शिंदे साहेबांशी कोण आहे, कुठल्यालाही कामाने उत्तर द्या, बाकीच्या गोष्टीने उत्तर देऊ नका. अनेकदा भ्रष्टाचाराचे देखील आरोप झालेत. काही रस्ते होते, त्या रस्त्यांसंदर्भात देखील विरोधकांनी तुम्हाला टार्गेट केलं होतं. हे बघा, विरोधकांचं कामच आहे ना विरोध करायचं. मी जे जे रस्ते केले मी तुम्हाला सांगतो, महावीर जैन पासून तर टेलिफोन एक्सचेंज पर्यंत रस्ता कॉन्क्रीट केला. महावीर जैन शाळा ते दुर्गानगर रस्ता, पहिला कल्याण डोंबिवलीमध्ये UTWTचा रस्ता हा मोहन उगलेने महासभेमध्ये तत्कालीन विरोधी पक्षाचे आमदार हलवे त्यांनी सुद्धा या गोष्टीला समर्थन केलं. कल्याण डोंबिवलीमध्ये एकमेव हा रस्ता आहे, ते आज तागा त्याची एक छिलटी निघलेली नाही. तर विरोधकांना विरोध करणं हे कामच आहे ना. पाण्याच्या समस्यांसंदर्भात जे प्रभागांमध्ये जी वारंवार पाणी टंचाईबाबत गेल्या 20 वर्षापासून माता रमाबाई आंबेडकर उद्यान या ठिकाणी पाण्याची टाकी बांधणार अशी जी प्रशासनाची भूमिका होती, त्या भूमिकेला मी छेद देऊन त्या ठिकाणी जी टाकी बांधलेली आहे तर ती तुम्हाला आता दिसते, टाकी रेडी आहे. पुढच्या महिन्यामध्ये ती पाण्याची टाकी कार्यान्वित होणार आहे. विरोधकांना काय काम आहे, पत्र दिलं, आम्ही पत्र दिलं, पाठपुराव्याला यश.
असं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये असे लाखो पत्र येतात, कुठल्याही पाठपुराव्याला यश नाही. ही टाकी होती सापळ गावामध्ये, तत्कालीन कार्यकारी अभियंते होते प्रमोद मोरे, आणि या ठिकाणी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकलेली नव्हती. त्यामुळे ती टाकी या प्रभागामध्ये, चारही प्रभागांमध्ये जी पाण्याची समस्या होती ती आता या टाकीमुळे सुटणार आहे. शिवसेनेमध्ये उपर शहर प्रमुख म्हणून तुम्ही कार्यरत आहात. कल्याण मधील काही महत्वाचे जे नेते आहेत, त्यामध्ये तुमचं नाव घेतलं जातं. एकंदरीत काय सांगाल की सध्या जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्याबद्दल काय भूमिका असणार तुमची? याबद्दल भूमिका आमच्या वरिष्ठांनी घेतलेली आहे. वरिष्ठांनी जे त्यांचे वरिष्ठ जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्या दृष्टीने काम चालू आहे. आम्ही एक छोटा कार्यकर्ता, मी त्याबद्दल बोलू शकत नाही. शिवसेना भाजप महायुती होणार की नाही याबाबत सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये उत्सुकता लागली आहे, कारण दोन्ही पक्षाकडून स्वबळाचे नारे दिले जातात. एक शिवसैनिक, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काय वाटतं तुम्हाला, महायुती व्हावी की नाही? मी शिवसेनेचा एक पदाधिकारी आहे, एक शिवसैनिक आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ जे नेते आहेत आमचे पक्षप्रमुख, ते जो काही निर्णय घेतील, आणि भाजपचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्यामध्ये जे संगनमताने ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी आम्हाला मान्य आहे. आता शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? इलेक्शन डोळ्यासमोर आहेत, तुम्ही पदाधिकारी आहात. शिवसेनेची भूमिका आहे की आम्ही जे आमचे 36 प्रभाग आहेत कल्याण पश्चिम मध्ये, त्या 36 प्रभागांमध्ये आम्ही सर्व उमेदवार देणार आहोत, आणि ते जास्तीत जास्त कसे निवडून येतील त्याकडे आमचे कल्याण शहरातील जे आमदार आहेत, स्वतःचे देखील पॅनल आहे इथे, तुम्ही 4 उमेदवार देताय, ते काय भूमिका असते? ह्या भूमिकेमध्ये मी एकच सांगतो की मी एक दिवस काम करत नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो, मी एक दिवस काम करत नाही, तर 365 दिवस 5 वर्षे 1825 दिवस मी काम करतो. आणि आता तर गेले 6 वर्षे म्हणजे 11 वर्ष तर इलेक्शनच झालेलं नाही, परंतु ही शिवसेनेची शाखा कधीही बंद झालेली जनतेला दिसली नाही. मग सकाळपासून तर संध्याकाळ शाखा उघडी असते. इतर जे लोक आहेत तुम्ही जे म्हणताय ते कोरोनामध्ये पळून गेलेले होते, कोरोनामध्ये अक्षरशः पळून गेले होते, आपले दुकानं बंद करून ठेवले होते. आता इलेक्शन आलेलं आहे, त्यांचा फंडा एकच आहे, काहीतरी माल मसाला घ्या आणि गैरमार्गाने मतदान मागायला शिका. आणि ते गैरमार्ग ते आता अवलंबत आहे. परंतु मोहन उगलेचं तसं नाही. मोहन उगले आजही सकाळी 6:30 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत वार्डात फिरतो. मग ते 4ही प्रभाग असू द्या, 4ही प्रभागांमध्ये मला ओळखणार नाही असं एकही माणूस नाही. किंबहुना जे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, ज्येष्ठ नागरिकचे हास्य क्लब आहेत, फडके मैदान आणि माता रमाबाई आंबेडकर कला तलाव, इथल्या सर्व ज्येष्ठांशी मी आज ना उद्या रोज रोज चर्चा करत असतो आणि त्यांना पटवून देत असतो. फार क्वचित असं पाहायला मिळतं की हा जो ज्येष्ठ नागरिक जो कट्टा आहे हा जास्त करून कल्याण डोंबिवलीमध्ये तुमच्या प्रभागातच तो जास्त प्रमाणात आढळतो. काय नेमकी संकल्पना आहे ती? जी संकल्पना हीच आहे की जे रिटायरमेंट लोक असतात, काही मुलं परदेशामध्ये शिकत असतात आणि त्यांना एकल कोंडेपणा त्यांच्याकडे आढळून येतो. ते सर्व लोक एकत्र आले की गप्पा जप्पा होतात आणि आपल्या मनामध्ये जे काही खतखत असते किंवा त्यांच्यामध्ये कोणाचा रोष असतो, कोणाला काही तकलीफ आहे, त्या 4 लोकांमध्ये बोलल्यामुळे त्यांचं मन आनंदित होतं आणि उर्वरित आयुष्य ते असंच आनंदित जावं अशी माझी अपेक्षा असते. म्हणून मी त्यांच्याशी नेहमी चर्चा करत असतो. शिवसेनेची मागणी अशी जोर धरू लागली की ह्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत. काय मागणी आहे तुमची? वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सामान्य तळागाळातला कार्यकर्ता मान्य करणार आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जर काही इच्छा असेल निवडणुका लढायच्या आणि आमचे वरिष्ठ म्हणले की नाही आपल्याला युती करायची आहे, तर कुठलाही कार्यकर्ता वरिष्ठांच्या निर्णयाला विरोध करू शकत नाही. स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. सज्ज आहे. कल्याण पश्चिमचे आमदार आमचे आहेत. विश्वनाथ भोईर हे कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार आहेत आणि साहजिकच आमदार असल्यामुळे, आणि तुम्ही बघितलं विधानसभेला किती मार्जिनने निवडून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला कसलीही निवडणुकांच्या धास्ती राहत नाही. सैनिक आहे तो सदैव सज्ज राहतो. भाजपचे आता महायुतीत आहात, पण भाजपचे उमेदवारच तुमच्या विरोधात बॅनर लावतात. तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या पॅनलमध्ये किंवा शहरभरात जर पाहाल तुम्ही तर त्यांची देखील स्वबळाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. बघा, प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला मान सन्मान देणं किंवा त्या कार्यकर्त्याला मोठं करणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं. यात काय दुमत नाही. मला माझा पक्ष मोठे करेल तसं त्यांना त्यांचा पक्ष मोठे करेल, यात काय कल्पना वावगं नाही. परंतु आम्ही आपलं काम करत राहणं हे काय कदापि सोडणार नाही. राहिला प्रश्न या लोकांचा की ते समोर उभे राहणार आहे. एकदा माणूस आखाड्यामध्ये उतरला पैलवान तर कोण चितपट होईल तो त्या वेळेस कुठले डावपेच खेळतात, त्या डावाने तो विजयी होतो. परंतु कुस्ती तर होतेच ना, तसं राजकारणाचा विषय आहे. तर ते लढणारच आहेत, आम्ही लढणार आहोत. जनतेला ते जर का पसंत पडले तर जनता त्यांना निवडून देईल.
जनतेला जर का आम्ही पसंत पडलो, आमचे काम पसंत पडले, तर जनता आम्हाला निवडून देईल. ठाकरे फॅक्टर काही तर 2 ठाकरे बंधूंची युती होते. जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या बैठका देखील सुरू झालेल्या आहेत. कल्याण डोंबिवलीत देखील तीच परिस्थिती आहे, युती होण्याच्या मार्गावर आहे. काय वाटतं तुम्हाला, ठाकरे बंधूंची युती झाली तर तुम्हाला काही त्याचा डॅमेज फॅक्टर होईल? बघा, मोहन उगले 95 पासून कार्यकर्ता आहे आणि 95 पासून जेव्हा जेव्हा इलेक्शन होतात सर्व विरोधक एकत्र असतात. वर्षच मोहन उगले एकटा असतो. आता समजा 22 उमेदवार आहेत, त्यापैकी 21 उमेदवार हे माझ्या 100% विरोधात असणार, त्यात काय दुमत नाही. मागच्या टायमालाही हेच विरोधक होते, हेही माझ्या विरोधात होते, तेव्हाही मी त्यांचं डिपॉझिट जप्त केलेलं होतं. तेव्हा प्रभाग वेगळा होता. मी असं म्हणत नाही की ह्याच प्रभागामध्ये मी नगरसेवक होणार. माझी संकल्पना आहे की शिवसेना पक्षाने जी जबाबदारी देतील, जो प्रभाग देतील, तो प्रभागात मी कधीही लढायला तयार आहे. उद्या ते म्हटले वेगवेगळ्या प्रभागात निवडणुका लढवलेल्या जातात. मी लढवण्याचं माझं उद्दिष्ट हे आहे की जे समोरचे लोक असतात ते त्या प्रभागात 5 वर्ष कधीही फिरत नाही, कारण की ते आर्थिक गोष्टीवर निवडून आलेले असतात. आर्थिक गोष्टीवर निवडून, मोहन उगले अशा कुठल्याही गोष्टीवर निवडून येत नाही. मोहन उगले कामाच्या जीवा निवडून येतो आणि मोहन उगलेला माहिती आहे कुठला मतदार कुठं आहे, हे मला 100% गणित आहे. त्यानुसारच मी हे सर्व लोक जे आहेत हे टीका टिप्पणी करतात. मी कधी टीका टिप्पणी केलेली आढळले का? नाही. मी माझं काम इमाने इतबारी करतो आणि जनतेला ते पसंत पडतंय. 2 दिवस पैसे घेणार, त्याचं काय होणार? पुन्हा 5 वर्ष आपली मान खाली जाणार. कुठल्या तोंडाने तुम्ही जनतेसमोर जाणार, जनता त्यांच्या समोर जाणार की आमचं हे काम आहे? ते मला तुला पैसे दिलेले आहेत किंवा इतर काय दिलेलं आहे, तर आता तू आमच्या दारात येऊ नकोस. असे उदाहरण आहे टालकरपाटामध्ये. कितीतरी लोक आहेत की यांना ह्या सदर भाषे लोकांनी हाकलून दिलेलं आहे. तसं या शाखेमध्ये होत नाही. शाखेची शिकवण आहे, आलेल्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे आणि ते सोडवलं पाहिजे. दादा, महापौर कुणाचा बसेल असं वाटतं? महापौर कोणाचा बसेल? ज्याचे नगरसेवक जास्त आहेत 100% त्याचा महापौर होणार. शिवसेनेचा महापौर की बीजेपीचा? शिवसेनेचा महापौर होणार. जे शिवसेनेचे नगरसेवक यंदा जास्त निवडून 100%. आतापर्यंत तुम्ही बघा 27 नगरसेवक आहेत. कल्याण पश्चिम मध्ये 27 नगरसेवक आहेत. त्यामुळे आणि त्यांचे नगरसेवक किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे, ते मी काय बोलायला महापौर शिवसेनेचा होणार 100% होणार. 95 पासून एखादा अपवाद सोडला तर 100% महापौर शिवसेनेच झालेले आहेत. या टायमाला तेच होणार. अत्यंत सडोतोड अशी टीका करता तुम्ही, विरोधकांना काय आव्हान कराल? मला मी कोणाला विरोधक मानत नाही. हा मुळात मुद्दा आहे. कारण की सर्व राजकीय पक्षांमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आहेत. ते ओपन जरी किंवा मला मतदान केलं नाही, परंतु अंतर्गत ते लोक सगळे मतदान मला करतात. का? तर मोहन एक सामान्य कार्यकर्ता आहे. हा मोहन उगले कधी एसी गाडीत फिरत नाही, हा मोहन उगले कधी एसी बंगल्यामध्ये राहत नाही. हा मोहन उगले जो आहे ऍक्टिव्हा, ह्या ऍक्टिव्हा पासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत अवेलेबल असतो. कुठे काम सांगा ते मी काम करतो. आता यांच्या बंगल्यामध्ये जर का शोधायला गेले तर साहेब बाहेर आहेत, साहेब बाहेर आहेत, हेच उत्तर मिळतं. आणि इकडे शाखेत आले तर सांगतात हा ठीक आहे, काय काम आहे द्या, उद्या सकाळी होऊन जाईल. त्यामुळे मी इतर लोकांवर टीका करत नाही, कारण की सर्व लोक माझे मित्र आहेत. कामांनी उत्तर देणार 100%. शिंदे साहेब शिकून आम्हाला टीकेला उत्तर टीकेने द्यायचं नाही, तर टीकेला उत्तर कामाने द्यायचं. महापौर शिवसेनेचाच बसणार? 100% बसणार. शिवसेनेचा महापौर? शिवसेनेचा. एकंदरीतच हे होते मोहन उगले. या शहरातील राजकीय घडामोडी, शहरातील विकास कामं याबाबत आता आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. कशी वाटली तुम्हाला ही मुलाखत? ही तुम्ही जिल्हा वार्ताच्या युट्यूब, इंस्टाग्राम तसेच फेसबुकवर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तसेच इतर घडामोडींसाठी जिल्हा वार्तासाठी कनेक्ट राहा. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.